रे, आज आपण मॅथ मधला एकमान पद्धतीवरील उदाहरणं पाहणार आहोत. एकमान पद्धतीवरील उदाहरणं पोलीस भरतीसाठी एका मार्काला विचारले जाते. सर्वात सोपी, पण काढता आला तर सर्वात सोपी, नाही तर काहीच नाही आहे. ठीक आहे. याच्यात महत्वाचे काय, एकक न परिणाम तुमचे समजले पाहिजे. एक लक्ष घ्या, हा एक उदाहरण आहे. पहिला उदाहरण, वर्गातील 6 विद्यार्थ्यांना 4 डझन वह्या वाटल्या तर 2 ग्रोस वह्या किती विद्यार्थ्यांना वाटता येतील. हा एक उदाहरण आहे. या उदाहरणात लक्ष द्या का महत्वाच्या काय एकक कोणते आहेत ना त्याचे परिणाम काय. काय ग्रोस, ग्रोस म्हणजे काय होते नेमका तो पहिले आधी माहित पाहिजे, तेव्हाच तुम्ही उदाहरण सोडवू शकता, नाही तर तुमचा विषय खतम आहे. एका ह्याच्यात एक पारे, वर्गातील 6 विद्यार्थी आहेत. काय विद्यार्थी आहेत, 4 डझन वह्या आहेत. उदाहरणात 2 ग्रोस वह्या आहेत आणि विद्यार्थी किती विद्यार्थ्यांना 2 ग्रोस वह्या काढता येतील, वाटता येतील, हे आपल्याला काढायचे आहे. आता एक लक्षात द्या, वर्गातील विद्यार्थी किती आहेत, 6. ठीक आहे. 4 डझन वह्या आहेत. तर नॉर्मली पहा, तर सगळ्यात महत्वाच्या काय, ग्रोस म्हणजे काय होते, याचा परिणाम काय आहे तो माहित पाहिजे. ते 2 ग्रोस काय म्हणते, 2 ग्रोस वह्या विद्यार्थ्यांना आपल्याला वाटायच्या आहेत. वाटायच्या आहेत ना 2 ग्रोस वह्या. मग 2 ग्रोस वह्यासाठी पहिले ग्रोस म्हणजे त्याचा परिणाम तर माहित पाहिजे, बरोबर आहे. तर 2 ग्रोस वह्या दिल्या आहेत. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या, एक ग्रोस म्हणजे काय होते, एक ग्रोस म्हणजे काय होते रे सांगा, 12 डझन. एक ग्रोस म्हणजे काय होते, 12 डझन. आता एक लक्षात घ्या, 12 डझन. ठीक आहे. एक लक्ष द्या, एक ग्रोस म्हणजे 12 डझन कायल्या वह्या ह्याल्या. ते एक आपल्याला किती काढायचे आहेत, 2 ग्रोस. किती, 2 ग्रोस. तर मग किती आहे, 24 येते. म्हणजेच म्हणून 2 ग्रोस इक्वल्स टू 24 डझन. आला का. ते एक याचा परिणाम आणखी आपल्याला तो नंतर पाहू कोणत्या एककात कन्वर्ट करायचे आहे. आता काय म्हणते, 6 विद्यार्थ्यांना 4 डझन वह्या वाटल्या. वाटू द्या, वाटल्या तर आपल्याला काही लेनदेन नाही. तर 2 ग्रोस वह्या किती विद्यार्थ्यांना वाटता येतील. आता 2 ग्रोस म्हणजे किती आले, 24 डझन झाले. आता आणखी याले सोडवण्यासाठी सोपा बनवू. सोपा बनवण्यासाठी आणखी एकक त्याच्या लहान एककात कन्वर्ट करून. आता 2 ग्रोस म्हणजे 24 डझन. ती एक लक्षात घ्या, एक डझन अंड्यामध्ये किती अंडे येते, 12. ठीक आहे. आता 1 डझन मध्ये 12 अंडे येते. तर मला सांग बाबू, 4 डझन वह्या वाटल्या, 4 डझन वह्या वाटल्या, हे इकडे घे. 4 डझन वह्या म्हणजे किती येतील रे, 12 गुणिले 4. 12 गुणिले 4 येईल ना. तर किती, 12 चौक 48. म्हणजे एकूण वह्या किती वाटल्या जाईल ना, 48 वह्या वाटल्या. हे काय आल्या, 48 वह्या. पहा, मी सोडवून देत आहोत, सोडवण्याच्या पद्धतीनं, समजून घेण्याच्या पद्धतीनं. ठीक आहे, शॉर्ट मध्ये नाही. तर लक्ष द्या, 48 वह्या म्हणजे 4 डझन. आता हा बी काढू शकते तुम्ही. मग 2 ग्रोस म्हणजे किती वह्या येतील, वह्या म्हणत आहोत, डझन नाही. एकूण 2 ग्रोस मध्ये वह्या किती येतील, 24 गुणिले एका ग्रोस मध्ये किती डझन येते, 12. तर 24 गुणिले किती, 24 गुणिले 288 तर कसे होतील, 12 गुणिले 12 किती आले, 144. तर मग काय होईल सांगा ना, गुणाकार. तर एक लक्षात घ्या, 1 डझन, एक लक्षात घ्या, सोप्या पद्धतीने आणखी सांगून देतो. 1 डझन म्हणजेच 12 वह्या, बरोबर आहे. तर एका ग्रोस मध्ये तुमचे येत आहेत दादा, 1 ग्रोस म्हणजे किती येत आहेत तुमचे, 12 डझन. तर तुम्हाला त्या वह्या कन्वर्ट करायची आहेत. तर 12 गुणिले काय कराल, 12. मग किती एका डझन, 12. 1 ग्रोस मध्ये किती वह्या येत आहेत, 144. आला. तर मग 2 ग्रोस मध्ये किती येतील, गुणिले 2 किती, 288. हा आला तुमच्या दादा वह्या. आता एक लक्षात घ्या, 6 विद्यार्थ्यांना 4 डझन वह्या वाटल्या तर 2 ग्रोस वह्या किती विद्यार्थ्यांना वाटता येतील. आता आपण एकाच परिणामात उतरले आहोत. ठीक आहे, एकाच परिणामात उतरला. काहून, ह्या भेटल्या आपल्या वह्या, भेटल्या, आणि हे बी आपल्या काय भेटल्या, वह्या. तर एक लक्षात घ्या, कालच मी तुम्हाला टिप सांगितलं होतं, जेव्हा तुमचे विद्यार्थी जास्त असले, संख्या कमी, का एका विद्यार्थ्याची संख्या काढायची असल्यास का करतो ना आपण, अबे यार साध्या सोप्या भाषेत सांगतो. चल ठीक आहे, एका अंड्याची किंमत दिली आहे 3 रुपये. एका अंड्याची किंमत दिली आहे 3 रुपये. 3 रुपयाला एक अंडा होते.
तर तुम्हाला 1 डझन अंड्याची किंमत काढायची आहे तर काय करा, गुणांना त्याले गुणांना, तर कितीने गुणान 12, काऊन 12 किती आहेत अंडे आहेत, 12 गुणिले 3. जेव्हा एका संख्येची तुम्हाला एका व्यक्तीची किंमत कळली असते तर तुम्ही बाकीच्या संख्याची किंमत काढू शकता, व्यक्तीची किंमत काढू शकता. जेव्हा जास्त व्यक्तीची संख्या दिली आहे, जसे 6 विद्यार्थी आहेत, 4 डझन वया आहेत, तर तुम्हाला काय काढायचे आहे, एकूण वया किती एकूण विद्यार्थ्यांना किती वया वाटता येतील त्याची काय करून आपण का करून भागाकार. 288 काय आहेत एकूण वया आहेत ना बापू, किती 4 डझन वया म्हणजे किती आले 48 आले. तर याले भाग दिल्या कितीने चालला, चला 4 न देऊन 4 1 4 4 2 8 हा 4 7 28 4 2 8 किती आला 72/12 आला 72/12. एक लक्षात घ्या आणखी चालला 12 1 12 12 2 12 3 36 12 12 म्हणजे 60 12 कम 12 कम 72. तर एक लक्षात घ्या एका विद्यार्थ्याला याच्यात काय निघला, एका विद्यार्थ्याला तुम्ही किती वया वाटल्या 6, एका विद्यार्थ्याला किती वया वाटल्या, हे जे 6 किंमत निघली एका विद्यार्थ्याची निघली. ठीक आहे, एका विद्यार्थ्याला किती झाले, एक विद्यार्थ्याला वया किती गेल्या 6, तर आपल्याला किती विद्यार्थ्याला वाटायचे आहेत 6 विद्यार्थ्याला वया वाटायचे आहेत. तर 6 विद्यार्थ्याला प्रत्येकी किती जातील 6 गुणिले 6 म्हणजे किती वया वाटला आपण ना 36. या पद्धतीनं असे एकमान पद्धतीवरचे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, असं आहे. ठीक आहे.